तो ते समोर चिंतामणी बसतो, चिंचपोकळीचा चिंतामणी। ते संपूर्ण पत्रे वगैरे वरनं लावलेले आहेत। साईडला पण तुम्ही बघा पूर्ण पॅक केलेले आहे। प्लॅस्टिक डेकोरेशन आहे जगन्नाथपुरी। हे उडीसामधलं एक जगन्नाथपुरी म्हणून फेमस आहे। सुंदर असा गेट बनवला आहे। आता हा गेट बघा इथे सुंदर दिसतोय भले। तर समोर बघा मित्रांनो घंटी लावलेली आहे, सगळे घंटींनी सजवलेले आहे। मुंबईमध्ये सर्वात सुंदर डेकोरेशन करणारं एकमेव मंडळ मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये। मुंबईचा राजा गणेश गल्ली बघा, महाकालेश्वरचं गेट वगैरे तयार झालेलं आहे, म्हणजे अर्ध मुंबईच्या राजाचा लोगो आहे। कामकाज खूप जोरात चालू आहे आणि समोरच आपला मुंबईचा राजा विराजमान आहे। फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप अलाउड नाही आहे, तर प्लीज कोणी काढू नका व्हिडिओ। मित्रांनो परळचा राजाचा गेट आहे जो आता तयार होतो आहे आणि परळचा राजाचा मंडप तयार झालेला आहे इकडे। उद्या इथं आपला बाप्पा असेल। बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये। आज आधीचा ब्लॉग बघितला आपण, तो खेतवाडी मंडप अपडेटचा होता, जो मुंबईचा महाराजा। लोकांना उत्सुकता असते मुंबईचा महाराजा कसा असेल काय ते, मी सगळं मंडप वगैरे तुम्हाला दाखवलं, सगळ्या अपडेटच्या तुम्हाला माहिती दिल्या। तर आता आपण आहोत लालबाग, चिंचपोकळी, परळ या ठिकाणचे आपल्याला अपडेट घ्यायचे आहेत, जेणेकरून चिंचपोकळी चिंतामणी असेल या ब्लॉगमध्ये, लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल आणि परळचा राजा असेल, या 4 मंडळाचे आपण अपडेट जाणून घेणार आहोत। कशी तयारी वगैरे झाली आहे काय। परळच्या राजाचं आगमन उद्या, म्हणजे आज 23 तारीख, उद्या 24 तारीख, उद्या परळच्या राजाचं आगमन सोहळा आहे। तर एक दिवस आधी पूर्वतयारी काय झाली आपण जाणून घेणार आहोत मंडळात जाऊन। तर चला पटकन उशीर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। त्या 4 मंडळाचे जे लालबागमध्ये एक नावाजलेले मंडळ आहे, तर मंडळाचा आपण अपडेट जाणून घेणार आहोत। तर हा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला ब्लॉग बघायला भरपूर मजा येईल। जी काय असेल अपडेट ती मी तुमच्यापर्यंत पोचवलंच। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। चला गणपती बाप्पा मोरया। आता मी आहे चिंचपोकळी ब्रिजवर, तर आता आपण सुरुवात करूया। पहिल्या चिंचपोकळी जवळपास मंडळ आहे आपलं चिंचपोकळीच्या चिंतामणी। तर आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडळाच्या इथून, म्हणजे मंडपाच्या इथूनच सुरुवात करूया। काय अपडेट आहे कशी काय। आता 31 तारखेला आगमन आहे, म्हणजे आता राहिला वगैरे 1 हप्ता। ते 1 हप्त्याच्या आतमध्ये काय तयारी म्हणजे झालेली आहे तर पाहून घेऊया आपण। संपूर्ण पॅक वगैरे केलं आहे वरचं आणि मंडप पुरा आतमध्ये समोर चिंतामणी बसतो, चिंचपोकळीचा चिंतामणी। ते संपूर्ण पत्रे वगैरे वरनं लावलेले आहेत। साईडला पण तुम्ही बघा पूर्ण पॅक केलेलं आहे प्लॅस्टिकने। अशी अपडेट आहे चिंचपोकळी चिंतामणी। तर मित्रांनो आता बघा आपण आता चिंचपोकळीच्या मंडपात आहे, जिथं चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो। आता तुम्ही पाहू शकता समोर बघा डेकोरेशनचं सर्व सामान वगैरे आलेलं आहे। या वर्षीची थीम असेल चिंचपोकळीच्या चिंतामणीची, जी ओडिसामध्ये जगन्नाथ मंदिर आहे, जगन्नाथपुरी, ती थीम असणार आहे। तर ज्यांना ओडिसा म्हणजे एवढ्या लांब जगन्नाथ देवाचं दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी यावर्षी यंदा चिंतामणी मंडळ ही थीम साकारली आहे। तर इथे तुम्ही गणपतीमध्ये नक्की या आणि 31 तारखेला चिंतामणीचं आगमन आहे, तर तुम्ही येऊ शकता। इथं लिहिलं आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळी चिंतामणी। तर चिंचपोकळी अशा प्रकारे अपडेट आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा लाईटिंग वगैरे इथे लागतील आणि या ठिकाणी 31 तारखेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन आहे। तर इथं भरपूर गर्दी असेल आणि इथं उभा राहायला पण जागा नसेल। तर चला मग आता निघूया पुढे। तर मित्रांनो जाणून घेतलं आपण आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपात होतो आणि आगमन तुम्हाला माहिती झाले की 2 दिवसापूर्वीच रिव्हील झाली आगमनाची डेट 31 ऑगस्ट। आणि जसं जसं आगमनाची डेट जवळ येईल तसं मंडपाची आणि डेकोरेशनची तयारी जोरात चालू आहे। तर तुम्ही पाहिलं असेल की जेवढं आता जोरजोरात काम चालू आहे आणि यंदाचं डेकोरेशन आहे जगन्नाथपुरी। हे ओडिसामधलं एक जगन्नाथपुरी म्हणून फेमस आहे। तर तिकडचं ही थीम आहे यंदाची चिंचपोकळीच्या चिंतामणीची। तर तुम्ही आगमनाला नक्की या आणि 31 तारखेला आगमन आहे दुपारी 2 वाजता गणेश टॉकीज जवळून। तर
इथे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मेन गेट तयार होतो आता. तुम्ही पाहिलंच असेल बघा काम चालू आहे. वरती बघा 2 माणसं चढली आहेत. कामकाजाला सुरुवात झालेली आहे. आणि इथे आपल्या काळा चौकीचा महागणपती बसतो आतमध्ये. इथे बघा एक मूर्ती चालली आहे पुढे, पूर्ण पॅक वगैरे केलेली प्लॅस्टिक लावून. जायचं आपल्याला लालबागच्या राजाच्या दिशेने. तर मित्रांनो आता आपण पाहिलं चिंचपोकळीच्या चिंतामणीची अपडेट जाणून घेतली, कशी काय तयारी वगैरे चालली आहे. अवघे 14 दिवस राहिलेत आता आणि 31 ऑगस्टला आगमन आहे. तर मित्रांनो प्लीज तुम्हाला एक विनंती करतो की चिंतामणी आगमनला कोणी असे काही अनुचित प्रकार घडू नये. तुम्ही आगमन आपल्या लालच्या चिंतामणीचं आगमन आहे, तो जल्लोषात स्वागत करूया आपण त्या बाप्पांच्या आगमनाचं. कोणी काही असं म्हणजे अविचलित म्हणजे प्रकार घडू नये, जेणेकरून म्हणजे जे लालबाग परळ आपलं गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाते, ते ढोल ताशाच्या गजरात तुम्ही नाचा, एन्जॉय करा. त्याच्या अतिरिक्त काय म्हणजे असं वाईट साईड काय घडू नका, वाईट साईड गोष्टी करू नका, बस एवढी विनंती करतो. आणि बाप्पांचं आगमन धूमधडाक्यात स्वागत करून घ्या. तुम्ही पण या सगळे या 31 ऑगस्टला आपण बाप्पांचं आगमन एकदम धूमधडाक्यात स्वागत करूया. चला आता जाऊया आपण लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इथे. पोकळी लालबाग चिंचपोकळीचा ब्रिज आहे. इथे बघा समोर एक मोठा गेट दिसतो तुम्हाला. आपल्याला त्या गेटच्या आतमध्ये जायचं आता. इथूनच लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईनीला सुरुवात होते. हा जो आहे मुखदर्शनाचा गेट आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल मुखदर्शना भव्य असा मोठा गेट आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि चला मग आता आपण आतमध्ये बघूया आतमध्ये कसं काय तयारी वगैरे झालेली आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघत असाल की मी आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये बघा भला मोठा मंडप बांधलेला आहे. वरती फॅन्स लावलेले आहेत, पत्र्यांनी पॅक केलेले आहे, प्लॅस्टिक वगैरे टाकून वगैरे मस्तपैकी मंडप मोठा बांधलेला आहे. भला मोठा मंडप आहे हा. इथे मुखदर्शनाची भरपूर लाईन असते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही पाहू शकता बघा समोर आहे ना एक गेट म्हणजे असं गेट आहे आणि त्या गेट ब्रिज दिलेला आहे. त्या ब्रिजच्या आतूनच भक्तांना आतमध्ये एंट्री असते आणि तिथून दर्शन करता करता मग आपण बघा ही तुम्हाला दिसते लाईन वगैरे, तिथून मग नंतर समोर जाऊन बाप्पांच्या इथे एंट्री असते. तर बघा असा नजारा आहे आतमधला भला मोठा. बघा वरती खूप छान बनवलेलं आहे. तर भरपूर असं म्हणजे खूप छान व्यवस्था असते. आता बरेच म्हणजे 14 दिवस राहिले, तर 14 दिवसात हे पूर्ण काम वगैरे पूर्ण होऊन जाईल. तर चला आता बाहेर जाऊया आपण. तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा लालबागच्या राजा सुंदर असा गेट बनवला आहे. आता हा गेट बघा इथे सुंदर दिसतो आहे. भले मोठा गेट आहे, मेन गेट आहे लालबागच्या राजाचा. तर चला आपण आतमध्ये जाऊया, अपडेट घेऊन घेऊया. गणपतीसाठी हार वगैरे सगळ्या घंट्या वगैरे पण आहेत, सगळं सामान वगैरे गणपतीसाठी घेण्यासाठी. ज्वेलरी वगैरे पण आहे गणपतीसाठी. चला आता आपण आतमध्ये जाऊया. हा बघा इथे मस्तपैकी हार वगैरे गणपती लहान मूर्त्यांसाठी वगैरे. समोर बघा, चला समोर जाऊया आपण आता. लालबागमध्ये पूर्ण गजबजलेलं असते इकडे. खूप सुंदर सुंदर सामान वगैरे भेटतं. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहे बघा. ही वरती तुम्हाला दिसत लाईटिंग काहीतरी यावर्षी युनिकच असेल आणि बघा किती मस्त वाटतं इकडे. इथं आल्या ना या लालबागच्या मार्केटच्या गल्लीमध्ये आलं ना ते एक वेगळाच नजारा वाटतो. एकदम फील वाटतं की राजा समोरच आहे आपल्यासमोर असं फील. समोर बघा मित्रांनो घंटी लावलेली आहे, सगळे घंटींनी सजवलेले आहे. यंदाची थीम अजून काही समजलेली नाही आहे, परंतु बघा प्रत्येक ठिकाणी बघा इथं बाजूला साईडला मोठ्या मोठ्या घंटी लावलेल्या आहेत आणि समोर बघा छोट्या छोट्या घंटींनी सजवलेले आहे पूर्ण लालबागचा राजाच्या दरबार. आणि समोर आपला लालबागचा राजा नवीन रूप घेतो आहे पटापट. लवकरच प्रथम दर्शन तुम्हाला समजेलच, तर आतुरता प्रथम दर्शनाची. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, तर आपण लांबूनच शूट करूया आणि वाट पाहूया प्रथम दर्शनाची. तर चला. तर मित्रांनो आता आपण होतो लालबागच्या राजा मंडपाची
पूर्वतयारीमध्ये काय काय तयारी झाली आहे हे आपण जाणून घेणार होतो आणि सगळं आपण जेवढं शक्य होतं तेवढं जाणून घेतलं आहे. आणि आतमध्ये परमिशन नाही आहे शूट करायला, गणपतीच्या इथं जरा पण नाही आहे शूट करायला परमिशन. आणि आता तर खूप स्ट्रिक्ट केलं आहे, बहुतेक 10-15 दिवस राहिले तर भरपूर स्ट्रिक्ट केलेलं आहे. तर मोस्टली जास्त काय दाखवायचा प्रयत्न करू नका, जेवढं मला शक्य होतं मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला आता आपण जाऊया गणेश गल्लीमध्ये मुंबईचा राजा मंडपाच्या आहे. आता मुंबईच्या राजा मंडपाची काय म्हणजे डेकोरेशनची तयारी झाली ती आपण जाणून घेऊया. मुंबईमध्ये सर्वात सुंदर डेकोरेशन करणारं एकमेव मंडळ मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये. आता तिकडे जाऊन मुंबईचा राजा गणेश गल्ली बघा. महाकालेश्वरचं गेट वगैरे तयार झालेलं आहे, म्हणजे अर्धं काम बाकी आहे. तर बघा गेट बघा किती मोठा असतो. या मंडळाचा देखावा बोललो ना तर सगळ्यात सुंदर देखावा या मंडळाचा असतो मुंबईचा राजा गणेश गल्ली. आतमध्ये पण चांगली सजावट केलेली आहे, आतमध्ये जाऊन बघूया चला. इथपर्यंत गेट आहे आपला मुंबईच्या राजाचा. कलर वगैरे काम चालू आहे, वरचं पण थोडंसं गेट वगैरे बांधायचा बाकी आहे. खूप सुंदर असं मेन इंटरेस्टला सजावट केलेली आहे, संपूर्ण लायटिंगचं काम चालू आहे बघा. आजूबाजूला पण लायटिंग लावलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा हे संपूर्ण एकदम डिझाईननी सजून जाईल काही दिवसांनी. मुंबईच्या राजाचं मुख्य कार्यालय लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा मुख्य कार्यालय आपल्या मुंबईच्या राजाचं. तर खूप छान आहे वाटतं इथे बघा. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, चला आतमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा इकडे सुंदर अशी. मुंबईच्या राजाचा लोगो आहे, मुंबईचा राजा गणेश गल्ली. राजाचा स्वागत कक्ष लागतो आणि इथे आपली मेन एंट्री गेट लागते. हे पूर्ण असं पॅक होतं. इकडनं आपल्या जे मूर्तिकार आहेत, ज्येष्ठ मूर्तिकार जुने दीनानाथ वेलिंग यांचा प्रवेशद्वार असतो या साईडला. आपल्या मुंबईच्या राजाचा सेटअप बघा. यावर्षी महाकालेश्वर मंदिर तयार होतं आणि याच ठिकाणी गेल्या वर्षी आपला शिवरायांचा राज्याभिषेक उभारलेला म्हणजे सेटअप. यावर्षी महाकालेश्वर उज्जैनचं जे मोठं मंदिर आहे ते या ठिकाणी साकारणार आहे मुंबईच्या राजाच्या मंडळात. आता तयारी वगैरे चालू आहे. तर हे 10 दिवसात पूर्ण काम होईल, एकदम फास्ट काम चालू आहे. इथं तुम्हाला मित्रांनो दिसतंय बघा पूर्ण डेकोरेशन सामान वगैरे ठेवलेलं आहे, फळा वगैरे. तर हे फळ्या वगैरे सगळे खाली लागतील आणि हे बघा इथं सामान वगैरे भरपूर सामान आहे. तर हे सगळे या साईडला लागतील. तर पूर्ण पॅक होणार इकडचं. हा नजारा खूप कमी वेळ उभारलेला आहे आणि कामकाज खूप जोरात चालू आहे. आणि समोरच आपला मुंबईचा राजा विराजमान आहे. फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप अलाउड नाही आहे, तर प्लीज कोणी काढू नका व्हिडिओ आणि फोटो, कृपया करतो. आणि फर्स्ट लुकला तुम्हाला मुंबईच्या राजा पेजकडून कळलंच, तेव्हा तुम्ही येऊ शकता. चला मग मित्रांनो आता थोडा लस्सी वगैरे पिऊया. भरपूर घाम वगैरे आलेला आहे, थकलेलो आहे. थोडा लस्सीचा आस्वाद घेऊया, तुम्ही पण घ्या. मित्रांनो आता आपण होतो मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडपाच्या इथं म्हणजे अपडेट जाणून घेण्यासाठी. तर मग मंडपाजवळ होतो. तर संपूर्ण तयारी वगैरे तुम्ही पाहिलीच असेल. आपण पहिला गेट दाखवला, त्यानंतर आपण आतमध्ये गेलो, त्यानंतर स्वागत कक्ष कसा काय कुठे असतो, त्यानंतर आतमध्ये सगळी तयारी वगैरे सुरू आहे. आणि गणपतीचं प्लीज तुम्ही कोणी यूट्यूबर असाल तर प्लीज गणपतीचं कुणी व्हिडिओ वगैरे काढू नका, फोटो वगैरे काढू नका, अलाउड नाही आहे. ठीक आहे, जर कोणी काढला तर कडक कारवाई करण्यात येईल त्याच्यावर. तर मी तुम्हाला विनंती करतो तर कुणी गणपतीचा व्हिडिओ वगैरे काढू नका, फोटो वगैरे काढू नका. तर खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे म्हणजे मुंबईचा राजा, लालबागचा राजा या ठिकाणी. तर प्लस एवढंच सांगतो तुम्हाला तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मुंबईचा राजा महाकालेश्वर मंदिर यंदाचं बनवतात आहे म्हणजे सेटअप.
मुंबईतलं सर्वात सुंदर आणि डेकोरेशन, माझं आवडतं डेकोरेशन म्हणजे बोललं तर गणेश गल्ली, मुंबईचा राजा गणेश गल्ली. तर या ठिकाणी खूप छान असं डेकोरेशन असतं. दरवर्षी मी पाहतो, मला खूप आवडतं आणि मी स्वतः असतो इथे मुंबईचा राजा मंडळामध्ये. जे बाप्पांचा कट्टर भक्त आहे म्हणजे मुंबईच्या राजाचा. तर भरपूर इथे भारी वाटतं. चला आता आपण पुढे जाऊया. परळचा राजा राहिला आपला, तो पण एक कवर करू. परळचा राजाचं उद्या आगमन आहे. आज 23 तारीख, उद्या 24 तारीख आहे. तर उद्या आगमन आहे. तर एक दिवस आधी बघू पूर्वतयारी कसे काय चालले, काय आपण जाणून मंडपाची काय तयारी वगैरे झाली ते बघूया. चला. पुढे बॅनर लागलेला आहे, आंबेवाडीचा राजा 25 ऑगस्ट. वरती लिहिलं आहे बघा, परळचा सम्राट 25 ऑगस्ट. दुपारी 12 वाजता आगमन आहे. प्रत्येक बॅनर लागलेले आहेत बघा इकडे. दररोडचा कैवारी 25 ऑगस्टला आगमन आहे, सकाळी 9 वाजता. नारायणगावचा विघ्नहर्ता बघा, ट्रॉली व पाठपूजन. आगमन 1 तारखेला आहे. लेबर कॅम्पचा लाडका 25 ऑगस्टला म्हणजे संडेला आगमन आहे. आपला घनसंकुलचा गेट. परळच्या राजाचा पण इथं आगमनाचा बॅनर लागलेला आहे. 24 ऑगस्ट म्हणजे उद्या संध्याकाळी 4 वाजता. इकडे कोणाचा बॅनर लागला आहे, जिजामाता नगरचा महाराजा, त्याचा बॅनर लागलेला आहे 24 ऑगस्ट. तर इथून उद्या तुम्हाला भरपूर धमाल असणार आहे, उद्या आणि परवा. आता तुम्ही पाहिलं असेल की आपण सर्व लालबागचे जे फेमस मंडळ आहेत, जसं की चिंतामणी, मुंबईचा राजा, लालबागचा राजा, हे जे आपण अपडेट जाणून घेतली. व्हिडिओ आणि फोटो काढायला कुठं अलाउड नाही आहे जास्त, पण म्हणजे जास्त करून मूर्तीचे वगैरे. आणि आता खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. तर जे तुम्ही व्हिडिओ वगैरे काढत असाल तर परमिशन घेऊन काढा, डायरेक्ट काढू नका. आणि पण गणपतीचे प्लीज कोणी व्हिडिओ काढू नका, जेणेकरून कोणाला भावना दुखावतील. तर आणि खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे लालबागमध्ये. वर्कशॉपमध्ये पण चुकून व्हिडिओ काढू नका तुम्ही. आम्ही वर्कशॉपमध्ये गेलो नाही आतमध्ये, तिथे बाहेरनं बॅनर वगैरे जे होते आगमनाचे तेच फक्त कवर केले. आणि आता आपण चाललो परळच्या राजाच्या मंडपाच्या म्हणजे मंडपाच्या इथे, जिथे जेजुरीचा खंडर आहे, म्हणजे गेट वगैरे बांधला आहे असा चांगला, तो दाखवूया. आणि आतमध्ये बघू काय तयारी वगैरे झाली ती पण दाखवूया. चला. तर मित्रांनो, परळचा राजाचा गेट आहे जो आता तयार होतो आहे. आणि यंदाची थीम आहे, तुम्ही पाद्यपूजनला पाहिलेच असेल की जेजुरीचा खंडर आहे अशी थीम होती. तर एलकोड जय मल्हार अशाच रूपाची काहीतरी थीम आहे. आणि बघा आता उद्या आगमन आहे आणि आता बघा पूर्वतयारी, पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन मंडपाची पाहणी करूया, म्हणजे कितपर्यंत तयारी झाली आहे. इकडं आजूबाजूला एक असे स्टॉल असतात परळच्या राजाच्या टायमाला, आणि भरपूर असे मोठी जत्रा लागलेली असते परळच्या राजाच्या गणपतीमध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता आपण नरे पार्कात आहोत आणि समोर बघा एक मंडप लागलेलं आहे, ते परळचा राजाचा मंडप आहे. आणि ह्या ठिकाणी समोरून आपला परळचा राजा आतमध्ये एंट्री करतो आणि ते आपला परळचा राजा मंडपात विराजमान होतो. आणि फक्त मंडप बांधलेलं आहे. आणि हे संपूर्ण जो मैदान दिसतोय ना तुम्हाला, इथे संपूर्ण मैदानात जत्रा लागलेली असते 10 दिवस. आणि इथं उभा राहायला पण जागा नसते. आता तुम्हाला हुक पण दिसते, जसा गणपती आतमध्ये आला तर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे इथे जत्रेला म्हणजे कामकाजाला सुरुवात होईल. काही सामान आणलेलं पण दिसतंय असं वाटतंय, पण नंतर हे संपूर्ण पॅक होणार. आणि इकडे तयारी वगैरे चालू आहे, स्टॉल पण लागलेले असतात इकडे. भरपूर असं खूप छान बनवतात इकडे, डेकोरेशन वगैरे पण खूप छान असतं यावर्षी. बघूया आतमध्ये जाऊन जरा थोडंसं. परळचा राजाचा मंडप तयार झालेला आहे इकडे. उद्या इथं आपला बाप्पा असेल.
असं डेकोरेशन आणि इथे बाप्पा आपला उद्या येईल. विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क परळचा राजा. परळच्या राजाचा मंडप बघा. इथे आपला संपूर्ण असा जत्रेने भरलेला असतो. तर बघा एवढंच होतं आजचं अपडेट. चला मग मित्रांनो, आजचं एवढंच होतं अपडेट. तर आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की खेतवाडी सगळे गणपती आपण अपडेट जाणून घेतले. काय कशी तयारी वगैरे चालली ती सगळे आपण अपडेट जाणून घेतली. त्याच्यानंतर मग आता आपण लालबागमध्ये चिंचपोकळीचे चिंतामणी, मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि परळचा राजा या 4 मंडळाचे आपण अपडेट जाणून घेतले. जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि बस एवढीच अपडेट होती आजपर्यंत. आणि प्लीज एकच विनंती आहे की गणपती बाप्पांचं म्हणजे काय शूट वगैरे काय करायला अलाउड नाही आहे इकडे. तर जेवढं शक्य होतं तेवढं मी दाखवलं. तर बस आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा उद्या परळच्या राजाचा आगमन सोहळा आहे. शिस्तबद्ध आगमन सोहळा असतो. तर तुम्ही हा आगमन सोहळा तुम्ही नक्की एन्जॉय करा. कुठेही काही असे म्हणजे तुम्ही असे आगमनाला काही म्हणजे नासधूस करू नका, जेणेकरून आगमनाला काय प्रॉब्लेम होईल. सपोर्ट करा, सहकार्य करा. बाप्पांचं आगमन हे वाजत गाजत एन्जॉय करा. बस एवढीच विनंती आहे. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या आगमन आहेत 24 तारीख. तर त्या आपण 24 तारखेला जेवढे पण आगमन असतील तेवढे आपण आगमन करण्याचा प्रयत्न करूया. आणि हा 25 तारखेला महाआगमन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तेही आपल्याला चॅनलवर व्हिडिओ येतीलच, तेही तुम्ही नक्की बघा. चला गणपती बाप्पा मोरया. जिजामाता नगरचा महाराजा, परळचा सम्राट इथं बॅनर लागलेला आहे. परळचा वर्कशॉपला आलेलो आपण आता. इकडे पण एक बॅनर लागलेला आहे. असे बॅनर लागले आहेत. आतमध्ये अलाउड नाही शूट करायला, तर आपण बाहेरनंच एवढं शूट केलं आहे. आता एक आतमधले कुठले तरी गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर येते, तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नंतर बघा राजाचे मंडप अपडेट झाल्याच्या नंतर आपण परळ वर्कशॉपला आलेलो थोडासा आतमध्ये. तर एक मूर्ती आतमध्ये जात होती, नाशिकची होती. तर ती आपण कवर करून घेतलेली आहे. आणि आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे मी जास्त काही दाखवलं नाही. आणि फक्त बाहेरचे बॅनर वगैरे काय ते होते जे आगमनाचे, ते फक्त कवर केले. बस गणपती बाप्पा मोरया. भेटू उद्या आगमनाला.